गुड मॉर्निंग मित्रांनो. काय विषय? आज आहे संडे. आता वाजले 12 आणि लास्ट ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे आज मित्राच्या कारची डिलेवरी आहे आणि मला जायचं आहे वारजेला. आणि त्याच्या आधी मला जायचं आहे हडपसरला माझ्या दुसऱ्या मित्राला पिकअप करायला. तिकडनं आम्ही दोघं वारजेला जाणार आहे. 12:30ची डिलेवरी आहे, पण आता वाजलेत 12. कारण की काल सॅटर्डे होता आणि मी रात्री नेटफ्लिक्सवर एक ड्रॅगन म्हणून साऊथचा मूवी बघत होतो. जबरदस्त होता मूवी आणि त्याच्या नादात माझी झोप झाली नाही. मी सकाळी 10 वाजता झोपलो आणि 11 वाजता उठलोय, म्हणजे 1च तास मी झोपलोय. ॲक्च्युली एवढ्या कमी झोपेत गाडी चालवणं चुकीचं आहे, बट आता काय, मित्रांनी बोलवलंय आणि त्याला आता रिझन लास्ट मोमेंटला देणं चुकीचं आहे. त्याच्यामुळं मी पटकन रेडी झालोय आणि निघलोय. खूप जास्त ऊन आहे, तरी पण आता पोचायचं आपल्याला टायमावरती. तर मग मित्राचा पिकअप करतो आणि तेव्हा भेटू आपण. लास्ट ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की माझे व्हाईट शूज खराब झाले. जसं मी घरातनं बाहेर निघलो, बाईक चालवायला स्टार्ट केली, तर मग मी त्याचा एक जुगाड केलाय. ॲटलिस्ट बाईक चालवताना तरी खराब नाही व्हायला पाहिजे म्हणून. ते तुम्ही बघू शकता, दिसतंय. कोणी गेस करू शकता का मी काय केलंय? कमेंट करा मी काय केलंय. त्याच्यानी गेअर शिफ्टिंगच्या टायमाला माझे शूज खराब नाही होत आहे. मी आता पोहोचलोय अमेनॉराच्या मागं. अजून 5 मिनिटात मी पोहोचेल हडपसरमध्ये. जेव्हा पण मला हडपसरला जायचं असतं ना, एक तर मी इथनं स्ट्रेट जातो लापावरून AM कॉलेजकडं, किंवा अमेनॉराच्या मागनं हा जो आतनं जो शॉर्टकट आहे, आता त्यांनी अजून एक रोड काढलाय, तो डायरेक्ट हडपसरला कनेक्ट करतो त्या रोडने. हो, जबरदस्त वाटतं. पार्किंगकडनं गेलं ना, AC मधनं मस्त थंड हवा येत असते. उन्हाळ्यामध्ये तर भारी वाटतं. तर आता आपण इकडनं जातोय शॉर्टकटनी. इकडनं लेफ्ट घ्यायचा आणि इकडनं स्ट्रेट जाऊन डायरेक्ट तुम्ही बाहेर पडता हडपसरच्या त्या रोडला, डॉमिनोजकडं, मगरपट्ट्याच्या फ्रंट गेट, जो साऊथ गेटकडं. आता मित्र माझ्या नावाने शिव्या घालत असेल. खूप वेळ झालाय तो येऊन. इकडनं हा जो रोड आहे हडपसरकडे, हडपसर की ओर. तर आपण आलोय आता 10च मिनिटात आपण मांजरी मधनं हडपसरला पोहोचलोय. आमचा 20 मिनिटं झालेत. मित्राला पिकअप केलं मी. आता इकडनं स्वारगेटनी जाणार सारसबागकडून आपण टिळक रोडच्या इकडनं डेक्कन, सारसबागेकडं. इकडनं आपण जाणार आहे SP रोडकडनं डेक्कनवरती. डेक्कनच्या इकडनं नळ स्टॉपकडनं सरळ कर्वेनगरच्या इकडनं सरळ वारजे. आणि इकडनं 2 साधू चाललेत. साधूचा सासरा माधू, माधूचा सासरा साधू. तेवढं मेट्रोमुळे सावली तर भेटते आता रोडच्या मध्ये, आणि पावसाळ्यात पण आपल्याला शेड भेटतंय. 2 मिनिटं. 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 2 मिनिटं.
जायचं असा माझा मित्र बोलतोय. मॅप त्याच्याकडे आहे, माझ्याकडे मॅप नाहीये. आपण पोहोचलो आता वारजेमध्ये. 2 किलोमीटर राहिले फक्त. आणि त्याच्या गाडीची डिलिव्हरी आहे, तो अजून पोहोचला नाही. मी त्याच्या आधी पोहोचलोय, लेट येऊन सुद्धा. हिशोबाने आपण ना वारजेवरनं आलो. सर हुशार माणूस. आतमध्ये जायचंय का? त्याला उलट रोड मध्ये जायला सांगतो रे तू. हे बघ, हे बघ, हे बघ. तो काहीतरी गोची केली असतील. राईट. तिच्या कुठं इकडं? माझ्याकडे 4 पोर पाठवून द्या. 4 पोर पाठवून द्या माझ्याकडे. हार कसा आहे बरं आहे ना? कोण नजर इकडे पाठवून द्या मला. इकडे 4 पोर पाठवा. हार छोटा व्हिडिओ काढ. हो जरा इकडे पाठवून दोघं. कोणच नाही इकडे. आमच्या समोर सीटची गाडी. हॅरियर आहे ना? सफारी. नाही मेटॅलिक नाही ना पण कलर तर नाही, काहीच नाही. सगळं तो हा तो हा परत असते. सगळ्यांचा असतो. हा फ्रंटला आणि बॅकला दोन्हीकडे सगळीकडे असतो. 360 कॅमेरा असतो. हां हां गाडी ही त्यांनी घेतली आहे ना. आज 500 गाडींची डिलेवरी आहे टाटांच्या. तर त्यांनी लॉन बुक केलं आहे पूर्ण ह्याच्यासाठी. जबरदस्त गाडी. हां आत्ता आपण आलो शिवेंद्रमध्ये. उंडरी भांडेवाडीच्या जवळ आहे, त्याच्यामध्येच आहे. कारण की तिथं व्हेज जेवण होतं आज. टाटाने व्हेज जेवण ठेवलं होतं आणि आम्हाला खायचं होतं नॉनव्हेज. त्याच्यामुळे आलो आम्ही इथं खायला. बघू आता काय भेटतंय. आता जेवण झालं आणि आता मित्राला घरी सोडलं मी. आता मी चाललोय हंडेवाडी वरून घरी. हंडेवाडी त्याच्यानंतर हडपसर आणि मग आपण हडपसरच्या आतनं जो शॉर्टकट आहे तिकडनं सरळ घरी. जबरदस्त गाडीचा कलर घेतलाय मित्रांनी. ग्रे कलरची त्याची नेक्सॉन आहे.
युनिक कलर घेतला, खूप भारी वाटलं बघून गाडीमध्ये. एवढ्या गर्मीमध्ये जर आपण अ, नगरपट्टा किंवा अमेनॉरा सिटीमधनं जातोय ना, या झाडांमुळे एवढं भारी वाटतं ना, थंड. असे झाडं सगळीकडे लावले पाहिजेत, तर मस्त सगळं थंड राहील.